सुना है तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे। सुना है तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे। मैं एक शाम चुरा लूं अगर बुरा ना लगे। छुटे न छुटे मुझसे रंग तेरा डोलना। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा। मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करायचं असं तुम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो तर मित्रांनो जे काय यूज केलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करायचं असतं। मित्रांनो तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काय नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला लाईट मोशनला ओपन करायचं, मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारचे का बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला अशा प्रकारचे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। मित्रांनो बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण टेक्स्ट वगैरे लिरिक्स वगैरे ॲड करून दिल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्ट लिहायचं, आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मित्रांनो मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो जे काय अशा प्रकारे फोटो आहे मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचं। मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टमधून ओढून घ्यायचं। मित्रांनो ओढून घेतल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या अशा प्रकारे फर्स्ट लिहायचं। मित्रांनो फर्स्ट आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जे का अशा प्रकारे एक डबल बीट दिसेल। मित्रांनो आता 8.24च्या बीटला याचं डबल बीट दिसेल। मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। 2 पार्टमध्ये कट केल्यानंतर मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। मित्रांनो सेट केल्यानंतर मग आपल्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं। मित्रांनो बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। मित्रांनो शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे फोटो दिसेल। मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। मित्रांनो बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे काही बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। मित्रांनो बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला जसं की आपला अशा प्रकारे फोटो दिसेल। मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं एकदम जबरदस्त दिसून जाईल। मित्रांनो मग आपल्या इथून पण आपला बॅक यायचं। मित्रांनो बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। मित्रांनो ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे फोटो दिसेल। मित्रांनो सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे 2 लिरिक्स दिसतील। मित्रांनो एक ग्रुप आणि एक ब्लॅक लेअर। मित्रांनो या दोन्ही ब्लॅक लेअरला सिलेक्ट करायचं। मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं एक लहान असं डब्याचं ऑप्शन दिसेल। मित्रांनो लहान डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेअर करून घेतल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं। मित्रांनो बॅक आल्यानंतर मग आपला सर्वात अगोदर आपण अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। मित्रांनो बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। मित्रांनो स्क्रॉल केल्यानंतर अशा प्रकारे फोटो असेल। फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे 8.24च्या बीटला यायचं। मग आपल्या आणखीन आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मित्रांनो केल्यानंतर मग आपल्या पेस्ट टू लेअरवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। मग आपला असं एकदम छान असं दिसून जाईल। मित्रांनो मग आपला जर आपला इमोजी पेन्सिलला थोडं बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर ठेवायचं असेल तर मग आपला अशा प्रकारे शॅडोला ऑन करून घ्यायचं। मित्रांनो ऑन करून घेण्यासाठी मग आपला अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचं, बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे वाढून घ्यायचं। वाढून घेतल्यानंतर एकदम छान असं सेट झालेले दिसून जाईल। मित्रांनो जर तुम्हाला जर हे इमोजी वगैरे चेंज करून घ्यायचं असेल तर मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे काय मग आपला अशा प्रकारे फर्स्ट सेकंड लिरिक्सवरती टेक्स्टवरती क्लिक करायचं। मग आपलं एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं। जे काय अशा प्रकारे हे जे काही चेंज करायचं असेल तर जसं की आपल्या इमोजीवरती क्लिक करून अशा प्रकारे जसं मी चेंज करायचं आहे त्याच त्यामुळे तुम्ही पण चेंज करून घेऊ शकता। चेंज केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे बॅक यायचं। मित्रांनो बॅक आल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल। मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मित्रांनो मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मग जे अशा प्रकारे सॉन्ग दिलेलं आहे। मित्रांनो व्हिडिओला ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती सॉन्ग आहे। मित्रांनो व्हिडिओला ॲड केल्यानंतर मग व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे जे सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल। मग आपलं जे खालचा व्हिडिओ आहे त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करायचं। मित्रांनो डिलीट केल्यानंतर एकदम छान दिसून जाईल। तर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम असं बनवून रेडी झालेला आहे। मित्रांनो मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मग आपण शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं। मित्रांनो मग आपला एक्सपोर्ट नावाचा अशा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनला क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।